नमस्कार. आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण 2025च्या भारताचं एक चित्र उभं करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे खूप वेगवेगळे स्रोत आहेत. हो, राज्यपालांचं अभिभाषण आहे, राज्याचा इकॉनॉमिक सर्व्हे आहे, केंद्रीय बजेटचा सारांश आहे. आणि थेट पृथ्वीच्या कक्षेबाहेरचा एक सायन्स पेपर सुद्धा आहे. बरोबर. आणि या सगळ्याला एकत्र पाहिल्यावर एक इंटरेस्टिंग पॅटर्न दिसतो. हो, म्हणजे एका बाजूला मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात काय घडतंय आणि दुसऱ्या बाजूला अंतराळात. म्हणजे अंतराळात जीवाणूंना कसं जिवंत ठेवायचं याची चिंता आहे. आणि आजच्या चर्चेचं ध्येय हेच आहे की या दोन टोकांना जोडणारा धागा शोधायचा आहे. चला सुरुवात करूया. चला तर मग महाराष्ट्रापासून सुरू करूया का? हो, नक्कीच. मुंबईला नवीन पोलीस आयुक्त मिळाले आहेत, देवेन भारती. आणि त्यांच्या नियुक्तीसोबतच सायबर सुरक्षेवर खूप भर दिला जातोय असं दिसतंय. हो, त्यांचे प्राधान्यक्रम अगदी स्पष्ट आहेत. सायबर हेल्पलाईन 1930 ला अधिक सक्षम करणं हे त्यांच्या लिस्टमध्ये म्हणजे टॉपवर आहे. पण खरं तर मला त्यांच्या कामापेक्षा जास्त इंटरेस्टिंग गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलची वाटते. कोणती? ते सोशल मीडियावर रामधारी सिंग दिनकर आणि दुष्यंत कुमार यांच्यासारख्या कवींच्या कविता शेअर करतात. अच्छा. हो, म्हणजे बघा, एकीकडे ते टेक्नॉलॉजी आणि डेटाबद्दल बोलतायत आणि दुसरीकडे ते व्यवस्थेवर प्रश्न विचारणाऱ्या कवींना वाचतायत. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एका टॉप कॉपला जो सायबर क्राईमवर फोकस करतोय त्याला समाजातील अस्वस्थता मांडणारी कविता भावते. अगदी. कदाचित कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांना माणसांना समजून घ्यायचं असेल. त्यांचं एक ध्येय आहे ना की पोलीस सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची. त्याच्याशी हे जुळतं. बरोबर. आणि त्यांचा हा टेक्नॉलॉजीवरचा भर फक्त वैयक्तिक नाहीये, तो राज्याच्या एका मोठ्या पॉलिसीचा भाग आहे. कसं काय? राज्यपालांच्या अभिभाषणात नवी मुंबईच्या महापेमध्ये महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उल्लेख आहे. हो आहे. आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे तर महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवणं. म्हणजे भारती यांचं विजन आणि राज्याची पॉलिसी एकाच दिशेने चालली आहे. अगदी तसंच. म्हणजे एका मोठ्या योजनेचा एक भाग जमिनीवर कसा उतरतो हे यातून स्पष्ट दिसतंय. बरं, सुरक्षेच्या पलीकडे राज्यपालांच्या भाषणात अनेक मोठ्या योजना आहेत. मला एक नाव खूप आकर्षक वाटलं, नमो ड्रोन दीदी. ही योजना नक्की काय आहे? ही योजना खरं तर थेट ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी घेऊन जाते. अच्छा. या अंतर्गत महिला बचत गटांना शेतीसाठी ड्रोन्स दिले जाणार आहेत. म्हणजे फवारणी, पिकांवर देखरेख, ही सगळी कामं आता महिला ड्रोन्सच्या मदतीने करू शकतील. हो, एक प्रकारे शेतीत महिलांचा सहभाग आणि टेक्नॉलॉजीचा वापर एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. याशिवाय पायाभूत सुविधांवरही भर दिसतोय. 86,300 कोटी रुपयांचा तो नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग. हो. आणि लखपती दीदीसारखी योजना, जिथे महिलांचं वार्षिक उत्पन्न किमान 1 लाखापर्यंत नेण्याचं ध्येय आहे. या सगळ्या योजना खूप महत्वाकांक्षी आहेत. पण प्रश्न तोच येतो की यासाठी पैसा कुठून येणार? आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात. ओके, काय म्हणतो या अहवाल? या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.3% वाढ अपेक्षित आहे. 7.3%. आणि राष्ट्रीय सरासरी किती आहे? राष्ट्रीय सरासरी आहे 6.5%. म्हणजे आपण बरेच पुढे आहोत. हा आकडा प्रभावी आहे, पण सामान्य माणसाच्या भाषेत याचा अर्थ काय? म्हणजे या वाढीमुळे सरकारकडे इतका पैसा येतो की ते शक्तीपीठासारखे मोठे हायवे कर्जात न जाता सहज बांधू शकतात. अगदी बरोबर. या वाढीचा थेट अर्थ आहे जास्त टॅक्स कलेक्शन, जास्त गुंतवणूक आणि त्यामुळे सरकारची खर्च करण्याची क्षमता वाढते. हा अहवाल हेही सांगतो की देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी म्हणजे FDI पैकी 31% महाराष्ट्रात येते आणि 24% स्टार्टअप्स इथे आहेत. म्हणजे हीच ती आर्थिक इंजिन आहे जी या मोठ्या योजनांना इंधन पुरवतात. बरोबर. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राचं आर्थिक इंजिन या राज्यस्तरीय योजनांना ताकद देत आहे. आणि हेच आर्थिक इंजिन चालवणारा जो मध्यम वर्ग आहे, मला वाटतं तोच केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या मनात होता जेव्हा त्यांनी बजेट सादर केलं. बरोबर. चला आता राष्ट्रीय स्तरावर काय घडते ते पाहूया. हो. आणि या बजेटमधली सर्वात मोठी हेडलाईन आहे ती म्हणजे वैयक्तिक प्राप्तिकरातील बदल. हो, ती तर खूप मोठी बातमी आहे. नवीन टॅक्स सिस्टीमप्रमाणे आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही. 12 लाख? ही खरंच एक मोठी घोषणा आहे. पण एक मिनिट, टीकाकार असंही म्हणू शकतात की याचा खरा फायदा आधीच सुस्थितीत असलेल्या उच्च मध्यम वर्गाला होतो. जे कमी उत्पन्न गटात आहेत आणि जे आधीच टॅक्सच्या जाळ्या बाहेर होते त्यांच्यासाठी यात काय आहे? मग इतर योजनांमध्ये अनेक लहान बदल असतात जे खालच्या स्तरापर्यंत पोहोचतात. आणि यासोबतच स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 70,000 रुपये केली आहे. म्हणजे लोकांच्या हातात जास्त पैसा शिल्लक राहील. अगदी. बरं, पैशाच्या पलीकडे जाऊन धोरणात्मक बदलांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या स्रोतांमध्ये एका नवीन घटनादुरुस्ती विधेयकाचा उल्लेख आहे. 130वे घटनादुरुस्ती विधेयक. हे प्रकरण जरा गंभीर दिसतंय. हे गंभीर आहे आणि खूप महत्वाचं सुद्धा आहे. याला आपण राजकारणासाठी एक ऑटोमॅटिक सबस्टिट्यूट प्लेअर नियम म्हणू शकतो. म्हणजे काय?
ऑटोमॅटिक सबस्टिट्यूट प्लेअर. म्हणजे असं बघा की जर एखादा महत्वाचा खेळाडू, अगदी कॅप्टन म्हणजे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सुद्धा, अच्छा, तर त्याला आपोआप बेंचवर बसवलं जाईल, म्हणजे पदावरून दूर केलं जाईल. बरोबर, जेणेकरून खेळ थांबणार नाही. आणि ही प्रक्रिया कशी काम करेल? केंद्रीय मंत्र्यांच्या बाबतीत राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्यांना पदावरून दूर करतील. पण खरा बदल इथे आहे. कुठे? जर पंतप्रधानांनी 31व्या दिवसापर्यंत सल्ला दिला नाही तर तो मंत्री आपोआप पदमुक्त होईल. म्हणजे हे एक प्रकारे सत्तेवर अंकुश ठेवणारं आणि उत्तरदायित्व निश्चित करणारं एक स्वयंचलित बटन आहे. हो, अगदी तसंच. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील सन्मानांबद्दल बोलूया. पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे, त्यात महाराष्ट्राचा कसा गौरव झाला? महाराष्ट्राला खूप महत्त्वपूर्ण सन्मान मिळाले आहेत. यावर्षी पद्मविभूषण कुणाला नाही, पण 3 पद्मभूषण पुरस्कार आहेत. हो. यामध्ये मनोहर जोशी आणि पंकज उदास यांना मरणोत्तर, तर चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना हा सन्मान मिळाला आहे. पण खरं सांगू, मला पद्मश्री पुरस्कारांची यादी जास्त भावली. असं का? त्यात काय विशेष आहे? कारण ही यादी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवते की नाही. एका बाजूला अशोक सराफ आहेत, ज्यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये विनोदाला एक वेगळीच उंची दिली. बरोबर. तर दुसऱ्या बाजूला मारुती चितमपल्ली आहेत, ज्यांनी विदर्भातील जंगलांना आणि तिथल्या वन्यजीवांना आपल्या साहित्यातून आवाज दिला. हे दाखवतं की कलेच्या प्रत्येक प्रकाराला सन्मानित केलं गेलंय. ठीक आहे, म्हणजे राज्याची आर्थिक ताकद, देशाची नवी करप्रणाली आणि प्रशासकीय सुधारणा. आता या सगळ्यापासून आपण पूर्णपणे वेगळ्या विषयाकडे वळूया. भविष्याकडे. हो, भविष्याकडे नेणारा एक विषय. माझ्याकडे अंतराळात बॅक्टेरिया पाठवण्याबद्दलचा एक शोधनिबंध आहे. मला हा प्रश्न पडलाय की आपण पृथ्वीवरच्या समस्या सोडून अंतराळात बॅक्टेरिया का पाठवत आहोत? कारण भविष्यात जेव्हा आपण मंगळावर किंवा चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करू, तेव्हा तिथली सर्वात मोठी समस्या रॉकेट सायन्स नसेल. मग काय असेल? माणसाला निरोगी ठेवण्याची. आणि हा सॅप-1 नावाचा प्रकल्प त्याच दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे. पण याचा बॅक्टेरियाशी काय संबंध? याचा थेट संबंध आपल्या आतड्यांशी आहे. आपल्या आतड्यात अब्जावधी उपयुक्त जीवाणू असतात. त्याला गट मायक्रोबायोम म्हणतात. हो. अंतराळात रेडिएशन, तणाव आणि शून्य गुरुत्वाकर्षणामुळे या जीवाणूंचं संतुलन बिघडतं. आणि इथेच गट ब्रेन ॲक्सिसची भूमिका सुरू होते. थांबा. अंतराळात गट ब्रेन ॲक्सिस म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे का की अंतराळवीराचा मूड त्याच्या पचनशक्तीवर अवलंबून असू शकतो? अगदी तसंच. गट ब्रेन ॲक्सिस म्हणजे आपल्या आतड्या आणि आपला मेंदू यांच्यात होणारा एक सततचा रासायनिक संवाद. अच्छा. जर तुमचं आतडं निरोगी नसेल तर ते तुमच्या मेंदूला असे सिग्नल पाठवू शकतं ज्यामुळे तुमचा फोकस, तणाव आणि मूड यावर परिणाम होऊ शकतो. आणि घरापासून लाखो मैल दूर असलेल्या व्यक्तीसाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे इस्रो अंतराळात प्रोबायोटिक्स पाठवत आहे? हो, अगदी बरोबर. ते बॅसिलस क्लॉसी नावाचा एक खूप कणखर प्रोबायोटिक वापरत आहेत. तो बीजाणू म्हणजे स्पोर्स तयार करतो. आणि हा प्रयोग कसा होणार आहे? इस्रोच्या PSLV मॉड्यूलवरून हा प्रयोग प्रक्षेपित केला जाईल. छोट्या बायोवेल्समध्ये हे बीजाणू सुप्तावस्थेत ठेवले जातील आणि कक्षेत पोहोचल्यावर पृथ्वीवरून एक कमांड देऊन त्यांना पोषक द्रव दिला जाईल. मग त्यांची वाढ कशी होतीये हे तपासलं जाईल. पण त्यांची वाढ होतीये की नाही हे पृथ्वीवरून कसं कळणार? त्यासाठी ते ऑप्टिकल डेन्सिटी मोजतात. म्हणजे त्या कल्चरमधून एक लाईट बीम पास केला जातो. आणि जितके जास्त बॅक्टेरिया तितका कमी प्रकाश पलीकडे पोहोचतो. बरोबर. पण खरी गंमत याच्या डिझाईनमध्ये आहे, ज्याने शून्य गुरुत्वाकर्षणाच्या एका मोठ्या समस्येवर मात केली आहे. कोणती समस्या? पृथ्वीवर कसं आहे, हवा आणि द्रव गुरुत्वाकर्षणामुळे वेगळे राहतात. म्हणजे हवेचे बुडबुडे वर येतात. हो, पण अंतराळात ते एकत्र तरंगतात. त्यामुळे लाईट बीमच्या वाटेत बुडबुडे येतील आणि रिझल्ट चुकीचा मिळेल. मग यावर त्यांनी काय उपाय शोधला? उपाय खूपच हुशार आहे. त्यांनी हे संपूर्ण उपकरण एका लहान फिरणाऱ्या प्लॅटफॉर्मवर बसवलं आहे. प्रत्येक वेळी रीडिंग घेण्याआधी हा प्लॅटफॉर्म काही सेकंदांसाठी फिरवला जातो. अच्छा, म्हणजे त्यांनी अंतराळातच एक मिनी सेंट्रीफ्यूज तयार केलंय फक्त एक अचूक रीडिंग घेण्यासाठी. हे तर एखाद्या साय-फाय सिनेमातलं वाटतंय. बरोबर. या फिरण्यामुळे एक कृत्रिम गुरुत्वाकर्षण तयार होतं. ते जड द्रवाला बाहेरच्या बाजूला ढकलतं आणि हलके बुडबुडे मध्ये जमा होतात. आणि प्रकाशाचा मार्ग मोकळा होतो. अगदी. आणि इतकंच नाही, फिरण्यामुळे ते कल्चर व्यवस्थित मिसळलं जातं आणि उष्णताही सगळीकडे सारखी पसरते. एका छोट्याशा कल्पनेने अनेक मोठ्या समस्या सोडवल्या आहेत. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे भविष्यात मंगळावरच्या मोहिमेचं यश कदाचित अंतराळवीरांच्या आतड्यातील बॅक्टेरिया आनंदी ठेवण्यावर अवलंबून असेल. मी पृथ्वीवर माझ्या घरातल्या झाडांना नीट जगू शकत नाही आणि हे लोक शून्य गुरुत्वाकर्षणात एक संपूर्ण मायक्रोबायोम सांभाळत आहेत. थोडक्यात सांगायचं तर मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या टेबलपासून ते देशाच्या बजेटपर्यंत आणि तिथून थेट अंतराळवीरांच्या आतड्यांपर्यंत
हे चित्र अशा एका देशाचं आहे जो आजच्या जमिनीवरच्या समस्या सोडवतानाच उद्याच्या अंतराळातील आव्हानांची तयारी करत आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण पाहिलं की राज्यस्तरावर टेक्नॉलॉजी आणि पायाभूत सुविधांवर भर आहे, राष्ट्रीय स्तरावर आर्थिक दिलासा आणि प्रशासकीय उत्तरदायित्व वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि भविष्यासाठी विज्ञानाच्या सीमा ओलांडल्या जात आहेत. हो, आणि हे सगळं एकमेकांना पूरक आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची आर्थिक ताकद राष्ट्रीय महत्वाकांक्षांना बळ देते आणि अंतराळ संशोधनासारखी राष्ट्रीय महत्वाकांक्षा आपल्याला मूलभूत वैज्ञानिक प्रश्न सोडवायला लावते. जसं की माणसाला त्याच्या मूळ ग्रहापासून दूर निरोगी कसं ठेवायचं. बरोबर. श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. त्या सॅप-1 शोधनिबंधात एका छोट्याशा गोष्टीचा उल्लेख आहे. कोणता? प्रयोग संपल्यावर अंतराळात जैविक प्रदूषण होऊ नये म्हणून संपूर्ण उपकरण 120 डिग्रीपेक्षा जास्त तापमानावर जाळून टाकलं जाईल. याला ग्रहीय संरक्षण किंवा प्लॅनेटरी प्रोटेक्शन म्हणतात. हो, म्हणजे आपले सूक्ष्मजीव अगदी उपयुक्त असले तरी ते दुसऱ्या ग्रहावर पोहोचून तिथल्या संभाव्य जीवसृष्टीला किंवा वातावरणाला धोका पोहोचवू नयेत याची काळजी घेणे. आणि याचमुळे एक प्रश्न मनात येतो. आपण जसजसे अंतराळात पुढे जात आहोत तेव्हा या ग्रहीय संरक्षणाची आपली जबाबदारी किती मोठी आहे? आपण मंगळावर किंवा इतर ग्रहांवर पाणी